नमस्कार. सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक कामाचे स्वरूप, जबाबदारी, कर्तव्य इत्यादींची आवश्यक अशी माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं, सर कामाचं स्वरूप काय असेल, जबाबदारी कशा असतात, महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकला काय काय कामे करायला लागतात, त्या संदर्भाने हा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्याला काम करताना व्हिडिओच्या मध्येच आपल्याला अवश्य होईल. जे विद्यार्थी हे महावितरणमध्ये अप्रेंटिस किंवा आउटसोर्स करून लागलेले आहेत त्यांना याविषयीची बऱ्यापैकी माहिती आहे, परंतु जे कंपनीमध्ये आउटसोर्स कंपनीमध्ये जे काम केलेले आहेत, खाजगी कंपनीमध्ये काम केलेले आहेत, अप्रेंटिस केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना महावितरणशी फार कमी माहिती असते. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. महावितरणमधील विद्युत सहाय्यक हे पद चतुर्थ श्रेणीतील पद आहे. चतुर्थ श्रेणी पद असल्यामुळे हे पद वर्ग ड मध्ये मोडते. आणि थोडक्यात आपल्याला सांगतो महावितरणचं स्ट्रक्चर काय आहे. आपल्याला निवड झालेल्या सर्व मित्रांना हे वितरण कक्षामध्ये काम करायला लागते आणि वितरण कक्षामध्ये काम करत असताना वितरण कक्षाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर वितरण कक्षात काय आहे, सरासरी 5000 ग्राहक संख्या असते. खेड्याची वेगळी, शहराची वेगळी, आणि तिथं मुख्य असतो तो कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंता हे कक्षप्रमुख असतात. आणि त्यांना जे दिलेली कामं असतात, जे काम आपल्याला नेमून देतात ते कामं आपण व्यवस्थितरित्या पार पाडायचे असतात. कामं काय असतील हे आपण हळूहळू व्हिडिओमध्ये बघूया. सुरुवातीला आपण विद्युत सहाय्यक झालात ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, कारण आपल्याला अशा खंडातील 1 नंबरच्या कंपनीमध्ये काम करता येणार आहे. आणि काम करताना आपण स्वतःची, ग्राहकाची, आपल्या परिवाराची काळजी करून काम करायचं आहे. लाईनवरती काम करताना सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची अशी सुरक्षित कामे करायला पाहिजे. विना सुरक्षा काम करणे हे धोकादायक आहे आणि अपघात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे आत्मविश्वासाने, फाजीलपणाने काम करायचं नाही. कामं काय असतील आपल्याला माहीत असायला हवं. आपण सर्वप्रथम आपण ज्या सेक्शनमध्ये गेलेला आहात त्या सेक्शनमधील ST LTL वाहिन्यांची लांबी, कंडक्टरचे प्रकार, स्पॅन्स, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर किती कोट्या आहेत जोडलेले आहेत, त्याचा लोड किती आहे हे अभ्यास करणे गरजेचं आहे. आणि अभ्यास करून ग्राउंड पेट्रोलिंग करून घेऊन एक आपल्याला नोंदवही करून घ्यायची आहे आणि त्या नोंदवहीत या सर्व गोष्टींची आपण इत्थंभूत माहिती लिहून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला काम करताना पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपल्या क्षेत्रात अखंड विद्युत पुरवठा ठेवणे ही आपली सर्वप्रथम जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्याला लाईनची व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे. आणि लाईन मेंटेनन्स करण्यासाठी लाईनला झाडांची संख्या किती आहे, झाडं कट करायला पाहिजे, ट्री कटिंग करणे हे देखील महत्त्वाचं असं काम आहे. आणि ते आपल्याला ज्या दिवशी मेंटेनन्सचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि काम करत असताना आपण सुरक्षित काम करणे हे महत्त्वाची नीड आहे, गरज आहे. आपल्या क्षेत्रातील नियोजित वेळाप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची देखभाल, दुरुस्ती करावी लागणार आहे आणि त्याची नोंदवही करून नोंदवहीत नोंद करून ठेवायची आहे. कारण आपल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल क्षमता, ऑइल लिकेज नसणे आहे का नाही हे तपासणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मरवरती लक्ष ठेवायचे आहे. ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित असेल तर आपल्याला लाईन मेंटेनन्सला खूप वेळ भेटेल
अन्यथा ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघड झाल्यास पूर्ण विद्युत पुरवठा हा खंडित होतो. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मरची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच मीटर रीडिंग, वीज जोडणी, वीज तोडणी, महसूल वसुली, जोडलेल्या लोडमधील बदल, बिलाचे वर्गीकरण इत्यादी कामं आपल्याला करायला लागणार आहेत. आणि आपल्या क्षेत्रातील सर्व मीटरचे शील तपासणे हे देखील आपली जबाबदारी आहे. जोडणी केलेल्या ठिकाणचा योग्य वेळ क्षमतेचे फ्यूज वायर आहेत का याची बी खात्री करायची आहे. लोडलेला जोड, टॅरिफ, मीटर, कंपनीची मालमत्ता सुरक्षित असल्याचं आपण बघायचं आहे. आणि आपल्या क्षेत्रातील ग्राहकांच्या जोडण्या, त्यांची लोडची सखोल माहिती आवश्यक आहे, जेणेकरून अनधिकृत लोड वाढलेला लोड कमी करणे सोपं जाईल. आणि रोजच्या कामाची नोंद ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी एक डायरी करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. डायरी का करायची की आपल्याकडे नकाशे, आपल्या ग्राहकांचे मोबाईल नंबर, आपल्या एरियाची माहिती हे आपल्याला व्यवस्थित होईल. आणि यदा कदाचित आपल्याकडून काही चुका होत असतील तर आपण डायरीत वाचलं तर आपल्याला समजून जाईल. आपल्या कामातील उणिवा, दोष, तक्रारींची नोंदवही या संदर्भात आपण आपल्या अधिकाऱ्यांना तोंडी सांगायला पाहिजे. आणि आपल्याला महावितरणने जे दिलेले आहे TNP ते व्यवस्थित सांभाळणं देखील आपलं काम आहे. काम कधी पण सुरू करण्यापूर्वी वितरण केंद्रातून, उपकेंद्रातून परवानगी घेऊनच काम करायचं आहे. आणि ते देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. पोलवरती काम करत असताना शिडीचा वापर करावा लागेल. शिडीचा वापर करणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. शिडी, झुला जे पण आपल्याला कामात जे महत्त्वाचे सुरक्षित साधनं आहेत त्याचा वापर करून आपण काम करायचं आहे. अर्थिंग रॉड हा महावितरणमधील अत्यंत निकटीचा विषय आहे. त्यामुळे आपण अर्थिंग रॉड वापरणं आवश्यक आहे. वीज ग्राहकांची वेळोवेळी जे तक्रार असतील ते लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे निवारण करणे हे देखील आपलं काम आहे. कमीत कमी सहकार्याकडनं कंपनीचं जास्तीत जास्त योग्य प्रकारे काम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला खेड्यामध्ये काम करायला लागल्यास विद्युत लाईनींची लांबी ही जास्त असते, ट्रान्सफॉर्मरची संख्या जास्त असते, AG पंपाचा लोड हे जास्त असतो. त्यामुळं आपण प्रत्येक वेळी नकाशा काढून ठेवणे हे महत्त्वाचं आहे. आणि तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवल्यावर आपण तक्रारीचं निवारण, त्याची माहिती निवारण कक्षाला द्यायची आहे. नवीन स्कीम आली त्याचा सर्वे करणं आपली जबाबदारी आहे. सेक्शनमधील विद्युत उपकरणे लाईन्समध्ये दोष उत्पन्न झाल्यास ताबडतोब दूर करणे. सेक्शनमधील सर्व वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळेल त्यासाठी आपण कसिशने प्रयत्न करायचा आहे. वीज चोरी होणार नाही याची जबाबदारी घ्यायला लागेल. वीज चोरी शोधून काढणे त्याचा अहवाल वरिष्ठांना देणे. वीज चोरीची माहिती मिळाल्यास ते वरिष्ठांना कळवायचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली कामे वेळोवेळी करणे. लाईन किंवा विद्युत उपकरणावर अपघात झाल्यास ताबडतोब संबंधित उपकरण लाईन वीज पुरवठ्यापासून अलग करणे, त्याचा रिपोर्ट अधिकाऱ्यांना देणे. अपघात झालेल्या इसमास प्रथम उपचार करणे, अधिकाऱ्यांना त्याची माहिती देणे. लाईन उपकरणाची वेळोवेळी देखभाल करणे. सदर लाईन आणि उपकरणामध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता वाटल्यास सदर बाब वरिष्ठांना निर्देश आणून द्यायचे आहे. वीज कंपनीच्या सर्व नियमाचं पालन करायचं आहे. वीज कंपनीचे नियम वीज ग्राहकांना समजावून सांगायचं आहे. स्वतःच्या अधिपत्याखालची लाईन, विद्युत उपकरणे जास्तीत जास्त कार्यक्षमते राहतील याची दक्षता घ्यायची आहे. विद्युत प्रणालीतील प्रोटेक्शन सिस्टीम अद्ययावत ठेवायचं आहे. कुठलंही उपकरण बायपास करायचं नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बायपास केल्यास ते पुन्हा ताबडतोब जोडायचं आहे. कंपनीमध्ये काम करत असताना गणवेशात असणं हे महत्त्वाचं कर्तव्य आहे. गणवेशात आपली नावपट्टी, ओळखपत्र सोबत ठेवायचं आहे. आणि आपण आपल्या कर्मचाऱ्यासोबत आणि अधिकाऱ्यासोबत नेहमी आज्ञेचं पालन करणं आणि वीज ग्राहकाशी सभ्यतेनं बोलणं इत्यादी गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत. आणि सदैव कामात तत्पर असायला हवं. सुरक्षित नियमाचं पालन करायला पाहिजे. स्वतःबरोबर इतरांची पण सुरक्षितता महत्त्वाची आहे. आणि आपल्याला माहिती करून घेण्यासाठी आपल्या वरिष्ठांची मदत घ्यायची आहे. आपण जनतेचा सेवक आहोत याची जाणून ठेवून काम करायचं आहे. आणि वीज कंपनी ही राष्ट्रीय मालमत्ता आहे आणि तिचं नुकसान होऊ द्यायचं नाही. इत्यादी आपल्याला गोष्टी कळल्या असतील. आणखी काही माहिती हवी असल्यास मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की देईन.
धन्यवाद.